शिवरायांचा जन्म होण्याआधीच दख्खनमध्ये एक मोठा खेळ सुरू होता. सत्ता, विश्वासघात आणि युद्धाचा खेळ. दख्खन म्हणजे नेमकं काय? तर आजचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा मोठा भाग. हा संपूर्ण प्रदेश त्या काळात दख्खन म्हणून ओळखला जायचा. आणि इथे एकाच वेळी 3 मोठ्या सत्ता भिडत होत्या. अहमदनगरची निजामशाही, बिजापूरची आदिलशाही आणि उत्तर भारतातून खाली उतरणारे मुघल. प्रत्येकाची इच्छा एकच, दख्खनवर पूर्ण सत्ता मिळवणं. निजामशाही आणि आदिलशाही एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या आणि त्यात मुघलांचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. आज एकाशी मैत्री तर उद्या त्याच्याशी युद्ध. विश्वास ठेवायचा कोणावर हेच कळत नव्हतं. आणि या सतत बदलणाऱ्या राजकारणात शहाजीराजांसारख्या सरदारांना फक्त तलवार चालवून भागत नव्हतं, तर प्रत्येक पाऊल खूप विचार करून टाकावं लागत होतं. शहाजीराजांनी कधी निजामशाहीची साथ दिली तर कधी आदिलशाहीकडे वळले. पण हे निर्णय स्वार्थासाठी नव्हते, तर परिस्थिती ओळखून घेतलेली एक रणनीती होती. कारण त्या काळात एक चुकीचा निर्णय म्हणजे संपूर्ण कुटुंब, सन्मान आणि अस्तित्व धोक्यात येणं असं होतं. म्हणूनच शहाजीराजे फक्त योद्धा नव्हते, ते होते एक खेळाडू, राजकारणाच्या या गुंतागुंतीच्या चाल करणारे. हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता, हा होता जगण्यासाठीचा संघर्ष. आणि याच संघर्षातून पुढे स्वराज्याची बीजं पेरली जाणार होती. पुढच्या भागात पाहूया या सत्तांच्या खेळात शहाजीराजांचा प्रवास कसा सुरू झाला.